नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। बुधवार 13 फेब्रुवारी 2019च्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। ट्रायने 31 मार्च पर्यंत बेस्ट फिट प्लॅनची घोषणा केलेली आहे। बऱ्याच अंशी काय आहे की भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर जवळपास 1 लाख कोटी ग्राहक जे आहेत ते स्थानिक केबल चालकांकडून सेवा घेतात आणि स्थानिक केबल चालक बिलकुल जुमानत नाहीये ट्रायच्या याच्यासाठी। सो ट्रायने 31 मार्च पर्यंत वाहिन्या निवडण्यासाठी बेस्ट फिट प्लॅनची घोषणा केलेली आहे। तसं बघितलं तर 1 लाख कोटी ग्राहक हे स्थानिक केबल चालकांकडून सेवा घेतात, तर 67 दशलक्ष ग्राहक हे डीटीएच सेवा घेतात। बेस्ट फिट प्लॅन काय असणार आहे तर सर्वसाधारण पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात येईल। एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या प्रादेशिक भाषेच्या आणि काही वृत्तवाहिन्या असं बेस्ट फिट प्लॅन असणार आहे आणि त्याचे जे दर असतील ते ट्रायने ठरवून दिल्याप्रमाणे असतील। म्हणजे पुण्यातील काही केबल चालक पर चॅनल 20 रुपीज वगैरे असं मागत होते मधल्या काळामध्ये आणि ट्रायचे जे काही नियम आहेत त्याच्यात हे बसत नव्हतं, ही खूपच जास्त जात होती रेंटल त्यांचं मंथली। सो त्याच्याकरता ट्रायने आता केबल चालक आणि डीटीएच या दोघांचा समावेश करून बेस्ट फिट प्लॅनची घोषणा केलेली आहे। त्याच्यानंतर ट्राय आपण बघितलेलं आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की ट्राय कधी स्थापन झालं, ट्रायचं उद्देश काय असतं। महाराष्ट्र राज्यामध्ये 10% आरक्षण हे मराठा समाजाला गैरलागू असणार आहे, कारण ऑलरेडी मराठा समाजाला सेपरेट 16% आरक्षण दिलेलं आहे। तिच्यामुळे केंद्राचं हे 10% आरक्षण त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रात मिळणार नाही, म्हणजे राज्यासंबंधी कुठल्याही गोष्टीत तो मिळणार नाही, परंतु केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मात्र हा लाभ त्यांना मिळेल। आता केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये राज्यघटनेचा अनुच्छेद 15(4) आणि 15(5) नुसार आणि अनुच्छेद 16(4) नुसार, म्हणजे आर्टिकल 15(4) आणि 15(5) नुसार आणि आर्टिकल 16(4) नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना 49.5% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला 10% आरक्षणासाठी सर्टिफिकेट हवं असलं तर त्याच्यासाठीची कृती काय असली पाहिजे तर ती पण इथं दिलेली आहे। 1. सक्षम प्राधिकाऱ्याकडून तुम्हाला प्रमाणपत्र घ्यावं लागेल। सक्षम प्राधिकारी कोण असणार आहे तर तहसीलदार हा पात्रता प्रमाणपत्र देण्यासाठी सक्षम प्राधिकारी असणार आहे। सो तहसीलदार हे सर्टिफिकेट तुम्हाला देईल। यासाठी व्यक्तीच्या जातीच्या राखीव प्रवर्गातील जातींमध्ये समावेश नाही असे नमूद केले जाणार आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत नाही, कारण हे कुणासाठी आहे, ओपन साठी आहे आणि तुम्ही कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत नाही ह्याच्यासाठी जातीचा राखीव प्रवर्गातील समावेश जातींमध्ये नाहीये। तहसीलदार याच्यासाठी तुम्हाला पात्रता प्रमाणपत्र देईल। उत्पन्न तुम्हाला 8 लाखाच्या आत असणं असं आवश्यक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे। अर्ज केल्यानंतर 1 महिन्याच्या आत असं प्रमाणपत्र देणं प्राधिकाऱ्यावर बंधनकारक राहील। म्हणजे तुम्ही एकदा अर्ज केला तर तहसीलदार तुम्हाला 1 महिन्याच्या आत हे पात्रता प्रमाणपत्र देईल। आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वी रहिवासी असणे आवश्यक आहे। सो ही एक महत्वाची बाब आहे। 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे, म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंबीय, म्हणजे तुम्हाला ती प्रॉपर फॅमिली ट्री द्यावी लागेल की तुम्ही महाराष्ट्रात याच्या आधीपासून राहता। त्याच्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल। तरी पण याच्या संबंधी तुम्हाला जास्त माहिती असली तर सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही जास्त प्रॉपर माहिती घेऊ शकता। सीबीआयचे माजी हंगामी संचालक जे होते एम नागेश्वर राव यांचा न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शिक्षा करण्यात आलेली आहे। बिहारमधील निवारागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी चौकशी करणारे सीबीआयचे सहसंचालक जे होते AK शर्मा यांची बदली त्यांनी करून दिली होती आणि त्या बदलीमध्ये न्यायालयाची परमिशन घेण्याची आवश्यकता होती, कारण ते प्रकरण न्यायालयीन नीच्यामध्ये होतं सगळं। सो ते बदली यांनी केली आणि तिच्यामुळे एम नागेश्वर राव आणि विधी सल्लागार सीबीआयचे S भासुराम यांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचा दंड आणि कामकाज संपेपर्यंत न्यायालयाच्या एका कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात आली। याच्यासाठी अटॉर्नी जनरलने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं होतं की ही शिक्षा तुम्ही थोडी कमी करा। तिच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की उद्यापर्यंत पण वाढवून देऊ शकतो म्हणून, आणि तिच्यामध्ये यांना बसवून ठेवलं कोपऱ्यामध्ये। सो न्यायालयाच्या अवमानाची प्रकरणं बरीच येतात बघा, तिच्यातून खूप काही आउटपुट येत नसतं, पण हे रंजन गोगोई सारखी व्यक्ती समोर असल्यानंतर अशा गोष्टी होतात। संपादकीय परत डेटावर आलेलं आहे लोकसत्तामध्ये, ते तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता। ज्या नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे त्याच नावाचं डॉक्टर सुशील स्पॉटलाइट तसंच टाईप करा, ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे। प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंकही असते, बऱ्याच लोकांना ते सापडत नाहीये।
नोटास्त्राचा परिणाम म्हणून एक लेख आलेला आहे बघा, अग्रलेख. नन ऑफ द अबव नोटा. नोटाचा काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे याचा क्लिअर हे झालं होतं की नोटामुळे काय होतं, की नोटामुळे हे कळतं की किती लोकांनी रिजेक्ट केलंय सर्वपक्षीय उमेदवारांना. 2017च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला फरक दिसून येतो. 2% मतदार म्हणजे 5.5 लाख मतदारांनी नोटा वापरला होता त्यावेळेस. आता नुकत्याच 5 राज्यातली ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात 15 लाख मतदारांनी नोटा वापरला होता. म्हणजे तिच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की 1992 नंतरचा जो नव समाज आहे, म्हणजे 92 नंतरची जी लोक आहेत, 92 नंतरची जी थिंकिंग आहे, तिच्यामध्ये जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन स्वतःची कुटुंबाची आर्थिक उन्नती जास्त महत्वाची मानली जाते आणि ती न करू शकणाऱ्यांना बाजूला सारलं जातं. तेच राजकीय पक्षांच्या बाबतीत होतंय सध्याच्या काळामध्ये. सो 1992 नंतरचा नव समाज GS1 UPSC मेन्ससाठी खूप महत्वाची संकल्पना आहे की 92 नंतर कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन भारतीय समाजात झालेले आहेत. संजय सुब्रमण्यम ही व्यक्ती न्यूजमध्ये भारतीय इतिहासकार आहे. सध्या ते लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक आहेत. दिल्ली युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी सुद्धा आहेत संजय सुब्रमण्यम. यांना इस्रायलचा प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झालेला आहे. स्थूल इतिहासातील भूतकालीन पैलू या प्रवर्गात त्यांनी $10 लाख म्हणजे जवळपास 7.11 कोटी रुपयाचा हा पुरस्कार आहे. प्राध्यापक केनेथ पोमेरान्झ यांच्या समवेत विभागून मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती आहे, त्या दोघांना हा जाहीर झालेला आहे. संजय सुब्रमण्यम आणि प्राध्यापक केनेथ पोमेरान्झ यांना दोघांना हा मिळालेला आहे. आणि तेल अवीव विद्यापीठ जे आहे त्यांच्याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. तेल अवीव शहर आणि महाराष्ट्र स्मार्ट सिटी याचं पण रिलेशन आहे बघा. तेल अवीवच्या इथून आपण एक अधिकारी बोलवले होते नागपूर संबंधी, की नागपूरचा जो काही स्मार्ट सिटी म्हणून विकास करायचा आहे त्याच्यासाठी इथून आपण अधिकारी बोलवला होता. आणि इथं स्मार्ट सिटी संबंधी यांच्या महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याचं प्रोव्हिजन आहे की जे आपल्याकडे नसतं. आणि त्या पद्धतीने तो अधिकारी येऊन ते नागपूर स्मार्ट सिटीसाठी पण आपल्याला मदत केली होती. सो संजय सुब्रमण्यम ही व्यक्ती लक्षात असू देत. हिमाचल प्रदेश मेरा परिवार भाजप परिवार नावाचं कॅम्पेनिंग इथं सुरू झालेलं आहे आणि ते वादग्रस्त ठरतंय. शासकीय योजनांचे जे एवढे लाभार्थी असतील त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावायचा असं हे कॅम्पेनिंग आहे. आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ठेवता. ऑब्व्हियसली ही गोष्ट एवढी चांगली नाहीये की तुम्ही लाभार्थी, म्हणजे कुठलंही सरकार आलं तर वी आर अ वेलफेअर कंट्री, म्हणजे आपण दुर्बलांसाठी आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येतो. त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्या पर्टिक्युलर राजकीय पक्षाचा झेंडा लावला पाहिजे. सो तुम्ही तुमचं मत इथं नोंदवू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये मेरा परिवार भाजप परिवार नावाचा हा कॅम्पेनिंग आहे, थोडं वादग्रस्त ठरतंय सध्या. विनोद तावडे जे आपले शिक्षण मंत्री, त्यांना सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता पुरस्कार मिळालेला आहे. तंबाखू मुक्त शाळा मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिला त्यांनी आणि मोहिमेचा प्रचार करण्यासाठीही मदत केली. सो नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन आणि सलाम बॉम्बे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विनोद तावडे यांना. सलाम बॉम्बे नावाचं चर्चित मूव्ही पण आहे जर तुम्ही बघितलं असेल तर. तंबाखू मुक्त शाळा मोहिमेमुळे यवतमाळ, वर्धा आणि नंदुरबार हे 3 जिल्हे तंबाखू मुक्त झालेले आहेत. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. यवतमाळ, वर्धा आणि नंदुरबार. 2022 पर्यंत महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचं ध्येय सलाम बॉम्बे फाउंडेशनचं आहे. आता याच्यासाठी तंबाखू मुक्त शहर जे आहे पहिलं ते टोबॅको फ्री ते आपलं चंदीगड आहे बघा. आणि आय थिंक हिमाचल प्रदेश पहिलं राज्य आहे तंबाखू मुक्त. आता कोटपा जे आहे ना, की एक कायदा आहे बघा, सिगरेट अँड टोबॅको प्रोडक्ट्स प्रोहिबिशन ऍक्ट म्हणून कोटपा नावाचा कायदा सुद्धा आहे. त्याच्या अंतर्गत हे सगळं आहे की कुठल्या ठिकाणी आपण सिगरेट प्रोहिबिशन टोबॅको प्रोहिबिशन केलं पाहिजे. सो ती पण एक गोष्ट लक्षात असू देत. कोटपा नावाचा ऍक्ट आहे, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट्स प्रोहिबिशन ऍक्ट. चंद्रपूरमध्ये हुमन नदी प्रकल्प आहे. आता हा प्रकल्प सुरूच होईना, म्हणजे याचा नेमका मुहूर्तच लागत नाहीये. विदर्भामध्ये वैनगंगा नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी म्हणून हुमन नदीकडे बघितलं होतं. हुमन नदी जी आहे तिच्यावर हा प्रकल्पाला मंजुरी 83 मध्ये मिळाली होती. 31 मार्च 1983 मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. तेव्हा याचा खर्च होता 33.68 कोटी. 2013-14 मध्ये प्रकल्पाची किंमत आहे आता 2059.58 कोटी. 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली या प्रकल्पासाठी. अजून सुद्धा मुहूर्त लागलेला मग 83 पासूनचा आहे. आता आपण 2019 मध्ये आहे, म्हणजे ही 18 वर्ष गेलेली, 19वी सुरू आहे आणि इकडची ही 10 आणि 16
10 आणि हे 18, 36 वर्ष होऊन गेले तरीही याचं काही झालेलं नाहीये. राज्य सरकारची तज्ज्ञ समिती बसवण्यात आलेली आहे, 2 वर्षात त्याची एकदाही बैठक झालेली नाहीये. हिच्यावरून तुम्ही आपल्या गव्हर्नन्स काय, आता आपल्याला चंद्रपूर हुमन नदी विचारलीच जाईल असं नाही, पण हिच्यावरून तुम्हाला एक आयडिया येते की कशा पद्धतीने आपलं गव्हर्नन्स चालतं आणि कशा पद्धतीने आहे. अशाच जर स्पीडने आपण चाललो तर ते किती भयानक आहे आणि कशा पद्धतीने आपली प्रगती होऊ शकते. ओके, प्रकल्प जो आहे त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 160 गावं आणि तिच्यातील 46,117 हेक्टर क्षेत्रासाठी इरिगेशन म्हणजे सिंचन व्यवस्था होईल. ताडोबा आणि अंधारी मधल्या वन्यजीवांसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था इथून होईल. सो हे एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि हा वेळीच याचा मुहूर्त लागावा, अन्यथा मग ते दिवसेंदिवस रेंगाळत जातं. आता जमीन सुद्धा यांना मिळालेली आहे आणि तिच्यामधून ते पडून राहिलं तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. दिवसेंदिवस हा बजेट वाढत राहील याचं. तंबाखूपेक्षा हवेतील प्रदूषण जास्त घातक असतं असं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी समोर ठेवलेला आहे अभ्यासक्रम. त्यामध्ये 1 लाख लोकांमध्ये तंबाखू आणि प्रदूषणाचं जर हे बघितलं, श्वसन संक्रमण किती लोकांना होतं, तंबाखूमुळे 194 तर प्रदूषणामुळे 821 लोक. हृदयरोग तंबाखूमुळे 587 लोक, प्रदूषणामुळे 667 लोक. मधुमेह तंबाखूमुळे 95 लोक, प्रदूषणामध्ये 194 लोक. मोतीबिंदू जर तंबाखूमुळे 10 लोकांना होत असेल तर प्रदूषणामुळे 43 लोकांना होतो. प्रदूषणामध्ये अतिसूक्ष्म कण, नायट्रोजन ऑक्साईड, त्याच्यानंतर ओझोन याचं प्रमाण वाढलं तर 3 ते 7 दिवसात गर्भपात होऊ शकतो. सो तंबाखूपेक्षा प्रदूषण हे जास्त घातक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा हा रिपोर्ट आहे. हिरवाईच्या निर्मितीच्या प्रयत्नामध्ये भारत आणि चीनचा मोठा वाटा आहे. नासाच्या उपग्रहानुसार अहवाल बनवण्यात आलेला आहे, त्या अहवालाने या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे. 1/3 हिरवाई जी आहे भारत आणि चीनमध्ये जागतिक स्तरावरची, म्हणजे 33% हिरवाई भारत आणि चीनमध्ये आहे. जगाचा विचार केला तर जगातील हिरवाईतील खालील क्षेत्र म्हणजे भारत आणि चीन हे 9% क्षेत्र आहे. वाढीचा विचार केला, हिरवाईची जी वाढ झाली तिच्या चीनमध्ये 25% झालेली आहे. ब्राझील आणि इंडोनेशिया जे हिरवाईसाठी ओळखले जायचे, याच्यामध्ये हिरवाई दिवसेंदिवस कमी होते आणि जैवविविधतेवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. त्याच्यानंतर SBI युवक कौशल्य आणि प्रतिभा सन्मान, आता याच्यामध्ये पण आपण मोठ्या प्रमाणावर झाडं लावा झाडं जगवासाठी मोहीम करतोय, बऱ्याचशा संस्था काम करताय, त्याचाही मोठा रोल आहे याच्यात. आणि ऑलरेडी जो इंडियन फॉरेस्ट सर्व्हे लास्ट इयरला आला होता त्याच्यामध्येही भारतामध्ये प्रमाण वाढलंय सगळं ते दाखवण्यात आलं होतं. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे तर स्टेट बँक ऑफ इंडियानी हे केलेलं आहे बघा, युवक कौशल्य प्रतिभा सन्मान दिलेले आहेत. कौशल्य आणि तज्ञतेद्वारे समाजात बदल घडवून आणणाऱ्या युवकांना योनो SBI 20 हा बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. सो याच्यामध्ये ते युवक मॅटर नाहीत, नावं एवढी मॅटर नाही करत. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की SBI बँकेने योनो SBI 20 म्हणजे कौशल्य आणि तज्ञतेद्वारे समाजात बदल घडवून आणणाऱ्या युवकांना पुरस्कार दिलेले आहेत. सूतगिरण्या मोतीसाठी वस्त्रोद्योग धोरणात बदल करण्यात आलेला आहे राज्य सरकारद्वारे. भांडवल जे आहे राज्य सरकारचे ते 15% वाढवण्यात आलेलं आहे. सभासदांच्या भांडवलाची अट जी होती ती 10%वरून 5% करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता, आधी 10% होती सभासदांची अट, ती आता 5% करण्यात आलेली आहे. सो ते एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे 30% जे आहेत तर ते सरकारचं भांडवल ते आता 45% करण्यात आलेलं आहे. आणि कर्जाचं प्रमाण 60 ऐवजी 50% निधी कर्जातून उभारला जाईल. सो हे 60% आधी कर्जातून होतं, हे आता 50% कर्जातून असणार आहे. हिच्यामुळे येत्या काळामध्ये वस्त्रोद्योग आणि त्याच्या संबंधीचे जे काही सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये यांना फायदा होईल वस्त्रोद्योगाला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना ही एक महत्वाची योजना सुरू करण्यात येते आहे. राज्याच्या दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या कुटुंबासाठी पाळीव पशूंची आरोग्यविषयी काळजी घेण्यासाठीची ही योजना आहे. म्हणजे जे काही दुर्गम आणि डोंगराळ आदिवासी बहुल भाग आहेत तिथं जी काही त्यांची आर्थिक परिस्थिती त्याच्यामधून पाळीव पशूंची देखभाल घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना आपण सुरू करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 80 तालुक्यामध्ये फिरतं पशुचिकित्सा पथक असणार आहे. या पशुचिकित्सा पथकामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मनुष्यबळ जर कमी असलं यांची नेमणूक होणार, पण जर कमी असलं तर निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचं जे काही प्रचलित मानधन धोरण असेल त्याच्यानुसार ठराविक काळासाठी नियुक्ती करण्यात येईल. केंद्र शासनाद्वारे लाळ खुरत नावाचा रोग असतो बघा प्राण्यांसाठीचा, याच्यासाठी लाळ खुरत रोगमुक्त प्रदेशासाठी महाराष्ट्राची निवड केंद्र शासनाने केलेली आहे. सो त्याच्याकरता सुद्धा आहे मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना त्याच्याकरता महत्वाची असेल. संसद जी आहे तिच्यात सेंट्रल हॉलमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. व्यक्ती म्हणून 2018 मध्ये त्यांनी चर्चेत होते त्यांच्या निधनानंतर, सो त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
MIDCच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये 111 नवीन हेलिकॉप्टर येणार आहेत. आता जे नौदलाकडे हेलिकॉप्टर आहे ते ऑलेट म्हणून फ्रेंच बनावटीची, त्याचं नामकरण भारतात चेतक असं करण्यात आलेलं होतं. पण यांना 45 वर्ष जुनी आहेत ही चेतक, आणि आपल्याला आता येत्या काळात नवीन हेलिकॉप्टर लागणारच आहेत. सो 45 वर्ष जुनी चेतक आता बाजूला सारून 111 नवीन हेलिकॉप्टर येणार आहेत. त्याच्यातले काही हेलिकॉप्टर बाहेरून आपण डायरेक्ट आयात करूयात, त्याच्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. बाकी मेड इन इंडियाच्या अंतर्गत भारतात बनवले जातील. ताडोबा व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याच्यातली संख्या जी आहे ती वाघांची स्थिर आहे. नुकतंच जे काही व्याघ्र हे झालेली आहे, म्हणजे आपण व्याघ्र गणना केलेली आहे, 2018 मध्ये 86 ते 88 एवढे वाघ आहेत ताडोबामध्ये. 2017, 16, 15 मध्येही आपल्याला 88-86 हाच आकडा दिसतो. कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे अहवाल घेतण्यात आलेला आहे. मागील वर्षी इतकी संख्या ही 2010 मध्ये प्रथमच ट्रान्झिट पद्धतीने आपण व्याघ्र गणना केली होती देशभर. सो हे एक महत्वाचं आपल्याकरता. महाराष्ट्र टाइम्सला मुलगी खेळली प्रगती झाली म्हणून लेख आलेला आहे, मुलींना प्रोत्साहन देणं खेळाच्या बाबतीमध्ये. सो हे संपादकीय तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्या टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला डायरेक्टली हे मिळेल. ज्या पद्धतीने इथं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपलं चॅनल आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक असते, ती क्लिक करून तुम्ही तिथं जाऊ शकता. आपल्या नावाने बरेचसे फेक चॅनल्स अस्तित्वात आहे आजच्या डेटमध्ये. सो आणि महत्वाचं जे आहे की आता परीक्षेला राज्यसेवेच्या 3 ते 4 दिवस बाकी, याच्यासाठीची 50 पेजची तुम्हाला रिव्हिजनसाठीची करंटची नोट दिली होती मी, परत आज टेलिग्रामवर पोस्ट करेल. ई कॉपी तुम्ही टेलिग्रामवरून घेऊ शकता, हार्ड कॉपी वेदांत झेरॉक्स सदाशिव पेठेमधून घेऊ शकता, किंवा तुम्ही ई कॉपी कुठूनही प्रिंट करू शकता ऍज युअर विश. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचं काही सजेशन असलं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, आणि ज्या लोकांना नोटिफिकेशन येत नाही त्यांनी घंटे वाजवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.